दरवर्षी जून महिन्यात साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय दिवसांचा हा 5वा आणि शेवटचा भाग आहे. आम्ही या दिवसांच्या नामकरणाची पार्श्वभूमी देखील दिली आहे आणि या उत्सवांच्या कारणास्तव आमचे उत्सव कशाशी संबंधित असतील या भागाचा समावेश होतो. 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस, 23 जून संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिवस, 23 जून आंतरराष्ट्रीय विधवा दिन, 26 जून अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस, 27 जून जागतिक मधुमेह दिन, 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. ऑलिम्पिक दिवसाचा इतिहास. जागतिक ऑलिम्पिक दिवस हा वार्षिक उत्सव आहे जो ऑलिम्पिक कल्पनेला प्रोत्साहन देतो आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती IOCच्या स्थापनेचे स्मरण करतो. या दिवसाची संकल्पना 1947मध्ये चेकोस्लोवाकियातील IOC सदस्य डॉक्टर ग्रुस यांनी स्टॉकहोममधील IOC 17 दरम्यान मांडली होती. जानेवारी 1948मध्ये सेंट मॉरिट्झमधील IOC अधिवेशनादरम्यान ही कल्पना अधिकृतपणे स्वीकारण्यात आली. राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यांना NOCs या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि त्यांना 17 जून ते 24 जून दरम्यानची तारीख निवडण्याची लवचिकता देण्यात आली होती. या तारखांच्या श्रेणीतील NOCला 23 जून 1894 रोजी IOCची स्थापना साजरी करण्याची परवानगी दिली गेली होती. पॅरिसमधील सोबोन येथे झालेल्या परिषदेदरम्यान पिरेडी कौपोर्डिन यांनी ऑलिम्पिक खेळांचे पुनरुज्जीवन केले. उद्घाटन ऑलिम्पिक दिवस 23 जून 1948 रोजी झाला. त्यावेळी IOCचे अध्यक्ष सिगफ्रीड एडस्टॉम यांनी त्याप्रसंगी जगभरातील तरुणांना संदेश दिला. पोर्तुगाल, ग्रीस, ऑस्ट्रिया, कॅनडा, स्वित्झर्लंड, ग्रेट ब्रिटन, उरुग्वे, व्हेनेझुएला आणि बेल्जियम यासह अनेक देशांनी आपापल्या राष्ट्रांमध्ये ऑलिम्पिक दिनाचे आयोजन केले. जगभरातील NOCsद्वारे आयोजित विविध उपक्रम आणि कार्यक्रमांसह जागतिक ऑलिम्पिक दिवस दरवर्षी साजरा केला जातो. ऑलिम्पिक चळवळीच्या मूल्यांना प्रोत्साहन देणे, खेळांमध्ये सहभागास प्रोत्साहन देणे आणि तरुणांना ऑलिम्पिक खेळांचे आदर्श आत्मसात करण्यास प्रेरित करणे हा त्याचा उद्देश आहे. UN सार्वजनिक सेवा दिवस 20 डिसेंबर 2002 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने ठराव 57/277 द्वारे नियुक्त केला होता. दरवर्षी 23 जून रोजी हा साजरा केला जातो. हा दिवस समाजासाठी सार्वजनिक सेवेचे मूल्य आणि सद्गुण यांचा सन्मान करणे आणि ओळखणे हा आहे. हे विकास प्रक्रियेत सार्वजनिक सेवेची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करते. सार्वजनिक सेवकांच्या कार्याची कबुली देते आणि तरुणांना सार्वजनिक क्षेत्रातील करिअरचा विचार करण्यास प्रोत्साहित करते. सार्वजनिक सेवा दिनाची ओळख आणि सार्वजनिक सेवेचे महत्त्व वाढवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 2003मध्ये UN सार्वजनिक सेवा पुरस्कार UNPSA कार्यक्रमाची स्थापना केली. शाश्वत विकासासाठी 2030च्या अजेंडाशी संरेखित करण्यासाठी आणि 2016मध्ये कार्यक्रमाचे पुनरावलोकन करण्यात आले. UNPSA कार्यक्रम सार्वजनिक संस्थांच्या सर्जनशील उपलब्धी आणि योगदानाची कबुली देऊन सार्वजनिक सेवांमधील नवकल्पना आणि उत्कृष्टतेला प्रोत्साहन आणि पुरस्कृत करण्याचा प्रयत्न करतो. शाश्वत विकास प्रयत्नांना समर्थन देत जगभरात अधिक प्रभावी आणि प्रतिसाद देणारे सार्वजनिक प्रशासन वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. दरवर्षी युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल अफेअर्स UNDSA यजमान देशांच्या सहकार्याने UN सार्वजनिक सेवा मंच आयोजित करते. फोरम क्षमता विकास कार्यशाळा, UN सार्वजनिक सेवा पुरस्कार समारंभ आणि मंत्रीस्तरीय गोलमेजांसाठी व्यासपीठ म्हणून काम करते. हा कार्यक्रम जागतिक नेते, मंत्री आणि वरिष्ठ निर्णयकर्त्यांसह अंदाजे 800 ते 1000 सहभागींना एकत्र आणतो. हे उदयोन्मुख समस्या, ट्रेंड, चांगल्या पद्धती, रणनीती आणि प्रभावी सेवा वितरण आणि संस्थात्मक परिवर्तनासाठी नाविन्यपूर्ण पद्धती यावर चर्चा करण्यास सुलभ करते. सार्वजनिक सेवा उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी आणि शाश्वत विकासाचा अजेंडा पुढे नेण्यात UN सार्वजनिक सेवा दिन आणि संबंधित मंच महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक प्रशासन आणि प्रशासन सुधारण्यासाठी ज्ञानाची देवाणघेवाण, सहयोग आणि विचारांची देवाणघेवाण करण्याच्या संधी प्रदान करतात. 2011 पासून A/RES/65/189 या ठरावाद्वारे संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे
23 जून रोजी आंतरराष्ट्रीय विधवा दिन साजरा केला जातो. हा दिवस विधवांच्या अनुभवाकडे आणि त्यांच्या आवाजाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांच्या अनन्य गरजांनुसार समर्थन एकत्रित करण्यासाठी कार्य करतो. आंतरराष्ट्रीय विधवा दिन विधवांचे पूर्ण हक्क आणि मान्यता सुनिश्चित करण्यासाठी एकत्रित कृती करण्याची संधी सादर करतो. यामध्ये त्यांना माहिती प्रदान करणे आणि वारसा जमीन उत्पादक संसाधनांमध्ये त्यांचा वाजवी वाटा मिळणे समाविष्ट आहे. यात निवृत्तीवेतन आणि सामाजिक संरक्षण देखील समाविष्ट आहे, जे केवळ वैवाहिक स्थितीवर अवलंबून नसतात. सभ्य काम, समान वेतन यांना प्रोत्साहन दिले जाते आणि विधवांसाठी प्रशिक्षण संधी आणि शिक्षण संधी सुलभ करते. विधवांना स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी, सक्षम बनवण्यासाठी सामाजिक कलंक, बहिष्कारात्मक प्रथा आणि भेदभाव करणाऱ्या नियमांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यात नमूद केल्याप्रमाणे विधवांच्या हक्कांचे रक्षण करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचे पालन करण्यात सरकार महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, ज्यामध्ये महिलांविरुद्ध सर्व प्रकारचे भेदभाव निर्मूलन करार आणि बालहक्कावरील अधिवेशन समाविष्ट आहे. विधवांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय कायदे अस्तित्वात असतानाही अनेक देशातील न्यायिक व्यवस्थेतील कमतरता व्यवहारात या अधिकारांचे प्रभावी संरक्षण कमी करतात. म्हणूनच विधवा न्याय मिळवू शकतील आणि नुकसान भरपाई मिळवू शकतील याची खात्री करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेत कमकुवतपणा दूर करणे, जागरूकता वाढवणे आणि भेदभावाचा सामना करणे आवश्यक आहे. विधवा आणि त्यांच्या मुलांवरील हिंसाचार, गरिबी निर्मूलन, शिक्षण आणि सर्व वयोगटातील इतर सर्व प्रकारचे समर्थन यासारख्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वसमावेशक कार्यक्रम आणि धोरणे आवश्यक आहेत. शाश्वत विकास आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी गती देण्यासाठी हे उपक्रम कृती योजनांमध्ये एकत्रित केले पाहिजेत. आंतरराष्ट्रीय विधवा दिवस हा विधवांच्या हक्कांसाठी वकिली करण्यासाठी, त्यांच्या आव्हानांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुधारण्यासाठी एकत्रित प्रयत्नांना चालना देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो. विशिष्ट गरजा पूर्ण करून विधवांचे सक्षमीकरण करून आपण अधिक समावेशक आणि न्याय्य समाजाच्या दिशेने कार्य करू शकतो. 1987मध्ये जनरल असेंब्लीच्या ठराव 42/112 द्वारा घोषित केल्यानुसार ड्रग अब्यूज आणि बेकायदेशीर तस्करीविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी 26 जून रोजी साजरा केला जातो. हे कृती करण्यासाठी आणि जागतिक पर्यवेक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाची वचनबद्धता प्रतिबिंबित करते. नशामुक्त समाज या दिवसाला जगभरातील व्यक्ती, समुदाय आणि संस्थांनी पाठिंबा दिला आहे आणि बेकायदेशीर ड्रग्जमुळे समाजासमोर निर्माण होत असलेल्या महत्त्वपूर्ण समस्येबद्दल जागरूकता वाढवणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे. अंमली पदार्थांचा उपयोग आणि बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित आव्हानांना सामोरे जाण्याची आणि त्यांच्याशी लढण्यासाठी प्रभावी धोरणांना प्रोत्साहन देण्याची ही एक संधी आहे. जागतिक औषध दिनानिमित्त युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राईम UNODC संकटाच्या परिस्थितीतून उद्भवणाऱ्या आंतरराष्ट्रीय औषधांच्या आव्हानांना सामोरे जाण्यावर लक्ष केंद्रित करते. यात संघर्ष, निर्वासित शिबिरे आणि हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या समुदायांचा समावेश आहे. महामारी, हवामान संकट, अन्न संकट, ऊर्जा संकट आणि पुरवठा साखळीतील व्यत्यय यासारख्या सध्याच्या जागतिक संकटांनी दुःखात भर घातली आहे आणि आपल्याला जागतिक मंदीच्या उंबरठ्यावर आणले आहे. UNODC असुरक्षित लोकसंख्येसाठी, आरोग्याच्या अधिकारासाठी वकिली करते आणि ज्यात मुले, तरुण, ड्रग्ज वापरणारे लोक, ड्रग्ज वापराचे विकार असलेल्या व्यक्ती आणि नियंत्रित औषधांची गरज असलेल्या लोकांचा समावेश आहे. केअर इन क्रायसिस मोहिमेअंतर्गत UNODC सरकार, आंतरराष्ट्रीय संस्था, नागरी समाज आणि सर्व भागधारकांना लोकांच्या संरक्षणासाठी तातडीची कारवाई करण्याचे आवाहन करते. विशेषतः अंमली पदार्थांचा वापर, प्रतिबंध आणि उपचारांना बळकट करून बेकायदेशीर औषध पुरवठा रोखण्यासाठी UNODCच्या वार्षिक जागतिक औषध अहवालातील डेटावर आधारित ही मोहीम वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित जागतिक समस्या हाताळण्यासाठी
तथ्ये आणि व्यावहारिक उपाय सादर करते. मादक पदार्थांच्या दुरुपयोगाचा सामना करण्यासाठी एकजुटीची भावना वाढवण्यासाठी जागतिक औषध दिन संशोधन निष्कर्ष पुरावा आधारित डेटा आणि उपाय सामायिक करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. ही मोहीम प्रत्येकाला संकटाच्या काळातही ड्रग्सशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी काळजी दाखवून योगदान देण्यास आमंत्रित करते. लघुग्रह दिवस, ज्याला आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस म्हणूनही ओळखले जाते, हा 30 जून रोजी 1908च्या तुंगुस्का घटनेच्या स्मरणार्थ आयोजित केलेला वार्षिक जागतिक कार्यक्रम आहे. जेव्हा सायबेरिया, रशियामध्ये उल्कापतनामुळे लक्षणीय नुकसान झाले, त्याची सहस्थापना 2014मध्ये भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग, B612 फाउंडेशनच्या अध्यक्षा डॅनिका रेमी, अपोलो 9 अंतराळवीर रस्टी शॉईकार्ट, चित्रपट निर्माते ग्रिगोरीज रेक्टस आणि राणीचे गिटारवादक आणि खगोलभौतिक शास्त्रज्ञ ब्रायन मे यांनी केली होती. 2016मध्ये संयुक्त राष्ट्रांनी घोषित केले की दरवर्षी 30 जून रोजी जागतिक स्तरावर लघुग्रह दिवस साजरा केला जावा. लघुग्रहांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि संभाव्य आपत्तीजनक घटनांपासून पृथ्वी, त्याचे समुदाय आणि भविष्यातील पिढ्यांचे संरक्षण करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. लघुग्रह दिनामागील कार्यसमूहाने 2014मध्ये 100x घोषणा तयार केली, ज्याने शास्त्रज्ञ, तंत्रज्ञानशास्त्रज्ञांना लघुग्रहांपासून पृथ्वी वाचवण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. 22,000हून अधिक खाजगी नागरिकांनी, ज्यात गैरतज्ञांसह, घोषणेवर स्वाक्षरी केली. 10 लाखाहून अधिक लघुग्रहांशी पृथ्वीशी टक्कर होण्याची क्षमता असूनही फक्त 1%च ग्रहांचा शोध लागला आहे. 100x घोषणा पुढील दशकात प्रतिवर्षी 1 लाख लघुग्रह शोधण्याचा दर वाढवण्याचा प्रयत्न करते, संभाव्य धोक्यांना तोंड देण्याची आमची क्षमता वाढवते. लघुग्रह दिनाच्या मुख्य उद्दिष्टांमध्ये मानवी लोकसंख्येला धोका निर्माण करणारे पृथ्वीजवळील लघुग्रह शोधणे आणि त्यांचा मागोवा घेण्यासाठी उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करणे, पृथ्वीजवळील लघुग्रहांचा शोध आणि ट्रॅकिंग 10 वर्षात प्रतिवर्ष 1 लाखपर्यंत वाढवणे आणि जागतिक स्तरावर लघुग्रह दिवस पाळणे यांचा समावेश आहे. क्षुद्रग्रहांच्या धोक्याबद्दल आणि प्रतिबंधांच्या प्रयत्नांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी 30 जून रोजी हा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या मान्यतेमुळे जागतिक दत्तक घेण्याचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. ऑडिओ संस्कृती यूट्यूब चॅनलने या 5व्या आणि शेवटच्या भागात 23 ते 30 जून या कालावधीत युनोच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या सणांची महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आणली आहे. युनोद्वारे साजरे होणाऱ्या कॅलेंडर वर्षात आम्ही सर्व महिन्यांसाठी अशी माहिती नक्कीच आणू. अशा आणखी मनोरंजक आणि शैक्षणिक माहितीसाठी कृपया वरील सबस्क्राईब बटनाद्वारे ऑडिओ संस्कृती चॅनलची सदस्यता घ्या.